हाय फ्रेंड्स, मी अनिकेत गुरु आपल्या सर्वांचं सायन्सच्या या अद्भुत सफरीमध्ये स्वागत करतो. सायन्स म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला पाहिजे की या क्षेत्राचं, या सब्जेक्टचा उपयोग काय? नेमक्या कोणत्या गोष्टींशी सायन्स डील करतो? जसा इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करण्याचा सब्जेक्ट आहे, जसा भूगोल हा जमिनीचा अभ्यास करणं, डोंगरदऱ्यांचा अभ्यास करणं, नद्यांचा अभ्यास करणं, नॅचरल रिसोर्सेसचा अभ्यास करणं याचा सब्जेक्ट आहे, तसं सायन्सचा हेतू काय? सायन्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो? सगळ्या अवतीभोवती दिसणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास सायन्समध्ये केला जातो. आजूबाजूला काय काय दिसतं? आजूबाजूला हवा दिसते, दिसत नाही पण फील करता येते. एअर अराउंड यू कॅनॉट सी बट यू कॅन फील. ज्या वेळेला हवा वाहू लागते त्यावेळेला आपण त्याला वारा म्हणतो. तो वारा आपण फील करू शकतो. हवा आपण श्वसनाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये ओढून घेत असतो. त्यातला ऑक्सिजन आपलं शरीर ऍब्सॉर्ब करतं आणि बाकी सगळे गॅसेस काय करतं? बाहेर सोडून देतं. अवतीभोवती आणखीन काय काय दिसतं? झाडं दिसतात, पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, माणसं दिसतात, जमीन दिसते, त्या जमिनीवर उभ्या असणाऱ्या बिल्डिंग्स दिसतात, रोड्स दिसतात. सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्या सब्जेक्टमध्ये केला जातो ते सब्जेक्ट म्हणजे सायन्स, विज्ञान. ओके, विज्ञानानं आपलं आयुष्य पूर्णपणे असं व्यापून टाकलेलं आहे. एक दिवसाची सुरुवात जी आपण करतो, टूथपेस्ट पासून रात्री झोपताना अलार्म लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये विज्ञान आहे. विज्ञानाशिवाय, सायन्स शिवाय आपण आपलं आयुष्य इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही किंवा ज्या लॅपटॉपमध्ये तुम्ही आता हे लेक्चर बघताय किंवा मी ज्या कॅमेऱ्यामध्ये हे लेक्चर शूट करतोय ते सुद्धा सायन्सच आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या विषयावर आपण अवलंबून आहोत त्या विषयाचा अभ्यास करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर सुरू करूया. पहिला चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? ज्या ज्या गोष्टीवर आपलं आयुष्य अवलंबून आहे अशा निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना रिसोर्सेस म्हटलं जातं. रिसोर्सेस, ज्या ज्या गोष्टीवर आपलं आयुष्य अवलंबून आहे, ज्या ज्या गोष्टीचा वापर आपण नेहमी करत असतो त्या सर्व गोष्टींना काय म्हणतात? रिसोर्सेस. याच्या पुढे जर समजा नॅचरल हा वर्ड लावला तर काय अर्थ होतो? जे रिसोर्सेस निसर्गामधून मिळतात, नेचरमधून मिळतात ते नॅचरल रिसोर्सेस. मग अवतीभोवतीच्या गोष्टींकडे बघा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला निसर्गात मिळतात त्या प्रत्येक गोष्टीचा वापर आपण करत असतो. ओके, सपोज वी आर टॉकिंग अबाउट स्टोन्स, रॉक्स, राईट? रॉक्स ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? दगड-धोंडे. दगड आहेस तू, दगड असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती जर समजा काही उपयोगाची नसली त्याला काय म्हणतो आपण? दगड म्हणतो. बट वी कॅनॉट इमॅजिन अवर सिव्हिलायझेशन विदाउट दगड-धोंडे. आपण आपल्या आत्ताच्या आयुष्याचा विचार सुद्धा करू शकत नाही जर यांना काढून टाकलं तर. यांच्या वापराशिवाय आपण बिल्डिंग्स बांधू शकत नाही, सिमेंट तयार करू शकत नाही, डॅम्स तयार करू शकत नाही, धरणं तयार करू शकत नाही. राईट? व्हेरी इम्पॉर्टंट. आणखीन कोणती गोष्ट आहे जी क्षुल्लक वाटते, बिनकामाची वाटते? लेट्स से गार्बेज. गार्बेज म्हणजे काय? गार्बेज म्हणजे कचरा. हा कचरा जो आहे तो आपण वापरायला आता नको आहे, आपल्याला गरज नाहीये म्हणून टाकून दिलेल्या गोष्टींचा कचरा होतो. पण या कचऱ्याचं सुद्धा रिसायकलिंग होतं आणि पुन्हा त्याचा वापर केला जातो. सो दिस इज ऑल्सो रिसोर्स. फक्त याला नॅचरल रिसोर्स म्हणता येणार नाही. का? माणसानं वापरलेल्या गोष्टी टाकून दिल्यानंतर तयार होतो तो कचरा असतो. ओके, फक्त निसर्गामधला विचार करूया. सो नेचरमध्ये ॲनिमल्स आहेत. ॲनिमल्सचा वापर आपण करतो कशासाठी? फूडसाठी, दुधासाठी, लोकरीसाठी. ज्या लोकरीपासून कपडे बनवले जातात, स्वेटर्स बनवले जातात त्यासाठी, बरोबर? लेदरसाठी. अशा कित्येक उपयोग आहेत ॲनिमल्सचे. व्हॉट अबाउट ट्रीज? ट्रीज फर्निचर मिळतं. आपण जे खातो ते सुद्धा एक प्रकारचे ट्रीजच आहेत ना. क्रॉप्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? ट्रीजमध्ये येतात ना. व्हेजिटेबल्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? या कॅटेगरीमध्ये येतात ना. व्हॉट अबाउट एअर? विदाउट एअर वी कॅनॉट लिव्ह. आणखीन एक अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही? वॉटर. विदाउट वॉटर वी कॅनॉट लिव्ह. ओके, सो एअर, वॉटर आणि कोणती गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही? स्टोन्स, रॉक्स, दगडधोंडे, ज्याला आपण लँड म्हणू शकतो. लँड, ज्या जमिनीवर आपण उभे आहोत ती लँड.
त्याच्याशिवाय कसं जगणार? जे ॲनिमल्स फक्त शाकाहारी खाऊन जगतात, शाकाहारी आहारावर जगतात, त्यांना काय म्हणतो आपण? शाकाहारी प्राणी किंवा हर्बिवोर्स. आणि जे प्राणी मांसाहारावर जगतात त्यांना काय म्हणतो? कार्निवोर्स. यांचं आयुष्य ट्रीज, व्हेजिटेबल्स यांच्याशिवाय शक्यच नाहीये, ग्रासेस यांच्याशिवाय शक्यच नाहीये यांचं आयुष्य. आणि यांचं आयुष्य यांच्याशिवाय शक्य नाहीये. आणि या हे सगळं लँड शिवाय शक्य नाहीये, वॉटर शिवाय शक्य नाहीये, एअर शिवाय शक्य नाहीये. सो सगळ्यात बेसिक नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत? हे 3 आहेत: वॉटर, एअर, लँड. याचाच अभ्यास आपण करणार आहोत या चॅप्टरमध्ये. आपल्या ग्रहाचं नाव काय? आपल्या प्लॅनेटचं नाव काय? अर्थ, पृथ्वी. कोणत्या शेपमध्ये आहे अर्थ? अर्थ इज अ स्फिअर. इज अ स्फिअर. स्फिअर म्हणजे काय? गोळा. लाईक धिस. धिस इज अ स्फिअर ना. एक बॉल काय असतो? एक स्फिअर असतो. तर अर्थ सुद्धा अशाच टाईपची, अशा शेपची आहे. एक्झॅक्टली स्फिअर नाही आहे, पण आहे. शेप काय आहे अर्थचा? स्फिअर आहे. मग अर्थच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा स्फेरिकलच असणार आहेत, म्हणजे स्फिअरच्या शेपच्याच असणार आहेत, राईट? तर ही आहे अर्थ. मग अर्थ म्हणजेच जमीन ना. पृथ्वी म्हणजे काय? जमीन ना. लँड म्हणजेच अर्थ, राईट? तर मग ही जी लँड आहे, सगळ्यात बेसिक नॅचरल रिसोर्स, ते कोणत्या शेपमध्ये आहे? स्फेरिकल शेपमध्ये आहे. या पृथ्वीच्या अवतीभोवती आहे हवा. पृथ्वीच्या अवतीभोवती आहे काय? हवा. एअर आहे, एअर. बघा, एअरचा सुद्धा जो गोळा तयार होतोय तो काय आहे? गोळा आहे, स्फेरिकल शेपमध्ये आहे. म्हणजे एअर सुद्धा काय झाली? स्फिअर या आकाराची झाली. स्फिअर म्हणजे काय? बॉल. क्रिकेटमध्ये आपण जो बॉल वापरतो त्या बॉलचा आकार काय असतो? स्फिअर असतो. आणि काय? वॉटर. या पृथ्वीवर, जमिनीवर पाणी पसरलेलं आहे. मग ते ओशन्स मध्ये असेल. ही सपोज लँड आहे पृथ्वीची. ही लँड आहे. आणि हे काय आहे? पाणी आहे. म्हणजे काय? ओशन्स. म्हणजे काय? महासागर, समुद्र. तर मग ते सुद्धा कशा आकारात आहे? स्फेरिकल आकारामध्येच आहे. त्यामुळे वॉटर सुद्धा स्फेरिकल आकारामध्ये आहे. तर मग लँडच्या स्फिअरला काय म्हटलं जातं? लिथोस्फिअर म्हटलं जातं. लिथोस्फिअर. लिथ या शब्दाचा अर्थ काय? LITH, लिथ. लिथ म्हणजे स्टोन्स. बेसिकली लँड ही दगडांचीच बनलेली आहे ना. जमीन जी आहे ती दगडांचीच बनलेली आहे ना. सो लँडच्या स्फिअरला काय म्हटलं जातं? लिथोस्फिअर म्हटलं जातं. एअरच्या स्फिअरला काय म्हटलं जातं? ऍटमॉस्फिअर म्हटलं जातं. आणि वॉटरच्या स्फिअरला काय म्हटलं जातं? हायड्रोस्फिअर म्हटलं जातं. वॉटरला आणखीन एक शब्द आहे हायड्रो, कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनतं वॉटर, पाणी. ओके. सो हे आहेत पृथ्वीचे 3 स्फिअर. आणि याच्या जोरावर सगळी सजीव सृष्टी, ऑल लिव्हिंग बीइंग्स, सगळे प्राणी, सगळे ॲनिमल्स, सगळे ट्रीज कोणाच्या जीवावर जगतात? यांच्या जीवावर जगतात. या ॲनिमल्स मध्येच आहेत ह्युमन्स सुद्धा. ह्युमन्स सुद्धा बेसिकली ॲनिमल्सच आहेत. इन्सेक्ट्स, मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्म जीवाणू, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण ते जिवंत आहेत, लाईक अमिबा वगैरे. हे सगळे जे जगतात, जगू शकतात, ते कोणामुळे जगू शकतात? यांच्यामुळे जगू शकतात. ऍटमॉस्फिअर, लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. लिथोस्फिअर नसतं, जमीनच नसती तर हे सगळं तयारच झालं नसतं ना. अर्थच नसती तर हवा तयार झाली नसती, पाणी तयार झालं नसतं. बरोबर? या सर्वांना, या सगळ्यांना काय म्हटलं जातं? बायोस्फिअर म्हटलं जातं. बायोस्फिअर. या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्या सब्जेक्टमध्ये केला जातो तो सब्जेक्ट म्हणजे विज्ञान, सायन्स. सगळ्यात पहिला पॉइंट काय? ऍटमॉस्फिअर, एअर. ज्या एअर शिवाय आपण 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही. व्हेरी फंडामेंटल.
पाणी जर समजा तुम्ही दिवसभर पिला नाही त्रास होईल, पण जर 2-3 मिनिटं श्वास नाही घेतला संपला विषय. ओके, इतकं महत्वाचं आहे एअर. या एअरमध्ये सगळ्यात महत्वाचा किंवा एकमेव महत्वाचा गॅस कोणता आपल्यासाठी? ऑक्सिजन. आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते. बाकीच्या गॅसेसची गरज सुद्धा नसते. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की 78% जो गॅस आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअरमध्ये 78% तर नायट्रोजन आहे फक्त. नायट्रोजन, ज्या वायूचा आपल्याला उपयोग सुद्धा नाही आहे, म्हणजे श्वसनासाठी ज्याचा उपयोग नाही, 78% आहे. आणि ज्याच्यावर आपण जगतो तो ऑक्सिजन किती आहे? 21% आहे. इथंच झाले 99%. उरलेल्या 1% मध्ये तुमचे येतात CO2, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन नंतर सगळ्यात जास्त जर कोणता गॅस असेल आपल्या पृथ्वीवर तर तो आहे CO2. किती आहे? इथं 78 + 21 किती झाले? 99% झाले. 1% आहे का? नाही, 1% नाही. किती आहे? 0.03%. 0.03%. 10,000 एवढे जर समजा हवेचे पार्ट्स असतील तर त्यामध्ये 3 पार्ट्स तुम्हाला कशाचे मिळतील? कार्बन डायऑक्साईडचे मिळतील. बरोबर? 10,000 पार्ट्स मध्ये 10,000 जर एअर पार्ट्स असतील, एअरचे पार्ट आहेत असं समजा, एअरचे पार्ट नसतात. का नसतात? कारण गॅशियस आहे एअर, गॅस आहे. ओके, यू कॅनॉट होल्ड इट. पण तरी सुद्धा आपण असं समजू की असतील पार्ट एअरचे, तर त्या 10,000 पार्ट मध्ये 3 पार्ट फक्त आहेत CO2 चे. किती निग्लिजिबल आहे? काहीच नाही. पण समजा हे CO2 नसते तर आपली पृथ्वी म्हणजे एक बर्फाचा गोळा झाली असती. This 0.03% is very important. Without this, biosphere would not be in existence. बायोस्फिअर अस्तित्वातच आलं नसतं. सजीव सृष्टी जी आहे ती अस्तित्वातच आली नसती जर CO2 नसता तर. म्हणजे सध्याची जी सजीव सृष्टी आहे ती अस्तित्वात आली नसती. का? कारण CO2 काय करतो? सूर्यापासून जी उष्णता येते, सूर्यापासून जी हीट येते, CO2 शोषून घेतो, ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर काय होतं? पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं. आणि ते बॅलन्स मध्ये वाढतं. 0.03 च्या ऐवजी 0.06 असता तर सहन झाली नसती, एवढी हीट ऍब्सॉर्ब झाली असती. आणि 0.03 च्या ऐवजी 0.01 असता तर पृथ्वी म्हणजे बर्फाचा गोळा झाली असती. ओके, इतकं टेम्परेचर कमी असतं की आपल्याला सर्व्हाइव्ह करणं अशक्य झालं असतं. अतिशय निग्लिजिबल गोष्ट, पण त्याच्यामुळं आजचं बायोस्फिअर अस्तित्वात आहे. राईट? छोट्या छोट्या गोष्टींमुळं सायन्समध्ये मोठे मोठे धमाके होतात. मग CO2 न जर समजा 0.03% ऑक्युपाय केला असेल तर अजून सुद्धा 0.07 शिल्लक राहतं ना. 0.07 त्यामध्ये अदर गॅसेस आहेत. अदर गॅसेस जे अतिशय निग्लिजिबल आहेत पण आहेत, जसं की आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन. राईट? असे वेगवेगळे भरपूर गॅसेस आहेत जे 0.07% आहेत सगळे मिळून. या सगळ्यांच्या अतिशय नाजूक अशा बॅलन्स मधून बायोस्फिअर अस्तित्वात आलेला आहे. यातला एक जरी घटक इकडचा तिकडं झाला असता तर आत्ताची जी सजीव सृष्टी आहे तशी सजीव सृष्टी मिळाली नसती. आता या गॅसेसचे उपयोग काय आहेत? मग उपयोग काय हा मुद्दा महत्वाचा आहे. कोणासाठी उपयोग? माणसांसाठी उपयोग. नायट्रोजन इतर प्राण्यांसाठी किंवा इतर वनस्पतींसाठी उपयोगाचं असेल, पण त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे? आपल्याला देणं घेणं या गोष्टीशी आहे की ते आपल्या उपयोगाला कसं येतं, आपल्या सर्व्हायव्हल मध्ये कसं येतं. राईट? सो नायट्रोजन कशासाठी वापरला जातो?
कशासाठी उपयोगाचा आहे? 78% नायट्रोजन आहे. कशासाठी उपयोगाचा आहे? जे लिव्हिंग बिंग्स आहेत त्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, पण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स तयार होत असतात. त्या प्रोटीन्सच्या माध्यमातून आपले मसल्स तयार होत असतात. तर हे मसल्स तयार करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो आपल्या बॉडीला. आपल्याच नाही, सगळ्या लिव्हिंग बिंग्सना, मग ते झाडं असतील किंवा प्राणी असतील किंवा मायक्रोब्स असतील किंवा माणसं असतील, सगळ्यांना प्रोटीन्स बिल्ड करण्यासाठी नायट्रोजनची गरज पडते. आणखीन काय उपयोग आहे? अमोनिया सारखे गॅसेस तयार करण्यासाठी, ज्याचा इंडस्ट्रियल उपयोग असतो. आणखीन काय? एअर टाईट पॅकेजिंग. एअरटाईट पॅकेजिंग तयार करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. आता हे कसं कसं होतं हे तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये, पुढच्या स्टँडर्ड्समध्ये शिकायचं आहे. इट इज नॉट द स्कोप ऑफ युअर सिलेबस राईट नाव. आत्ता तुमच्या सिलेबसमध्ये या गोष्टी नाही आहेत की एक्झॅक्टली कसं होतं, पण यांचा उपयोग हा आहे. व्हॉट अबाउट ऑक्सिजन? ऑक्सिजनचा काय उपयोग आहे? ऑक्सिजनचा काय उपयोग आहे असं विचारणं म्हणजे पाण्याचा काय उपयोग आहे असं विचारण्यासारखं झालं. विदाउट ऑक्सिजन वी कॅनॉट लिव्ह फॉर इवन 3 मिनिट्स. 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्त, 3-4 मिनिटं सुद्धा जास्त आहे, खूप जास्त झालं. पण काही आहेत माणसं जी 3-4-5 मिनिटापेक्षा जास्त श्वास रोखून धरू शकतात. पण जनरली 3-4 मिनिटापेक्षा जास्त श्वास रोखून धरला तर मेंदूमध्ये अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स व्हायला लागतात, मेंदूचे, ब्रेनचे वेगवेगळे सेल्स डेड व्हायला लागतात. इतका नाजूक आहे अवयव आपला मेंदू, ब्रेन इतका नाजूक आहे की 3 मिनिटापेक्षा जास्त जर समजा ऑक्सिजन नाही मिळाला, सेल्स डेड व्हायला लागतात, ब्रेनचे वेगवेगळे पार्ट्स डेड व्हायला लागतात, माणूस मरतो. इतकं महत्वाचं आहे ऑक्सिजन. ओके, म्हणून मगाशी म्हणालो की पाण्याशिवाय तुम्ही 2 दिवस 3 दिवस राहू शकता, त्रास होईल खूप जास्त. ऑक्सिजन शिवाय तुम्ही 5 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही. मासा जसा तडफडतो ना पाण्यातनं, तशी अवस्था होते. सो ऑफकोर्स रेस्पिरेशन म्हणतात त्याला. आपल्या श्वासोच्छ्वासाला काय म्हणतात? रेस्पिरेशन म्हणतात. आणखीन काय उपयोग आहे ऑक्सिजनचा? बरेच उपयोग आहेत. इंडस्ट्रियल एरियामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये बरेच उपयोग आहेत. ऑक्सिजन पासून वेगवेगळे गॅसेस, ऑक्सिजन पासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले जातात, गॅसेस तयार केले जातात. सगळ्यात आणखीन महत्वाचा उपयोग काय? कंबशन. कंबशन म्हणजे काय? एखादी गोष्ट जळते त्याला म्हणतात कंबशन. विदाउट ऑक्सिजन कंबशन फायर इज नॉट पॉसिबल. फायर ही जी गोष्ट आहे, आग लागते, कशामुळे लागते? ऑक्सिजनमुळे लागते. म्हणून आग विझवण्यासाठी वाळू टाकली जाते किंवा पावडर टाकली जाते. फायर एक्सटिंग्विशर्स माहिती आहेत तुम्हाला? लाल रंगाचा सिलेंडर असतो, त्यातनं काय बाहेर पडते? पावडर बाहेर पडते. आग लागली की ती पावडर ओतली जाते. ती पावडर नाही विझवत आग. जर समजा आग अशी भडकलेली असेल, आग भडकलेली असेल, ओके, तर त्यावर पावडर का टाकली जाते? कारण या आगीला जो ऑक्सिजन मिळतोय सगळ्या बाजूंनी, फायरला जो ऑक्सिजन मिळतोय तो ऑक्सिजन बंद व्हावा म्हणून चादर टाकली समजा आगीवर तरी आग विझेल, वाळू टाकली तरी आग विझेल, किंवा पावडर टाकली तरी आग विझते. का विझते? कारण ऑक्सिजनचा सप्लाय त्या आगीला बंद होतो. ओके, सो कंबशन इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ ऑक्सिजन. मग फायर नसतं तर आपण आपलं आयुष्य इमॅजिन करू शकतो का? अन्न कच्चं खायला लागलं असतं. तांदूळ कच्चे खाऊ शकता का? गहू कच्चे खाऊ शकता का? गव्हाचं पीठ नुसतं खायला दिलं, कणिक मळून दिली न भाजताच, जमेल का? नाही जमणार. विदाउट ऑक्सिजन फायर इज नॉट पॉसिबल, अँड विदाउट फायर अवर लाईफ इज नॉट पॉसिबल. त्यानंतर येतो CO2. CO2 चा अतिशय महत्वाचा उपयोग सांगितला. CO2 शिवाय आत्ताचं बायोस्फिअर अस्तित्वात नसतंच. वेगळ्या पद्धतीचं असतं, जे बर्फामध्ये जगू शकतं अशा पद्धतीचे ॲनिमल्स, अशा पद्धतीचे मायक्रोब्स तयार झाले असते. पण आत्ताची जी बायोस्फिअर आहे अतिशय वास्ट आणि अतिशय व्हरायटीनं भरलेलं, मिळालं नसतं. का? CO2 सनमधून येणारी एनर्जी, सनमधून येणारी हीट ऍब्सॉर्ब करतं आणि त्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर बॅलन्स्ड राहतं. फार थंड नाही, फार हॉट नाही. ओके, नॉट व्हेरी कोल्ड लाईक मार्स,
पृथ्वी हा सूर्य आहे. सूर्यानंतर पहिला ग्रह कोणता आहे? तो पहिला प्लॅनेट कोणता आहे? तो बुध, म्हणजेच काय? मर्क्युरी. बरोबर. त्याच्यानंतर कोणता प्लॅनेट येतो? शुक्र, म्हणजे कोणता? व्हीनस. आणि मग कोण येतो? आपली पृथ्वी येते. आपल्या पृथ्वीनंतर कोण येतो? मार्स येतो, मंगळ. बरोबर, मार्स येतो, मंगळ. पृथ्वीच्या अलीकडे जो आहे तो अतिशय हॉट आहे. सूर्यापेक्षा जवळ आहे म्हणून नाही. या शुक्रावर CO2 सारखे सूर्याची हीट ओढून घेणारे, शोषून घेणारे गॅसेस खूप जास्त आहेत शुक्रावर, व्हीनसवर. त्यामुळे इतकी हीट ऍब्सॉर्ब केली जाते, इतकी हीट ऍब्सॉर्ब केली जाते की काही 1000 डिग्री सेल्सिअस मध्ये याचं टेम्परेचर पोहोचलेलं आहे. पृथ्वीचं टेम्परेचर किती असतं? 30 डिग्री ते 50 डिग्री याच्या आसपास असतं नॉर्मली. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट डेझर्ट्स और हिमालयाज मध्ये खूप कमी टेम्परेचर मिळेल, डेझर्ट्स मध्ये 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत मिळेल. पण रेंज ही आहे ना आपल्या टेम्परेचरची पृथ्वीवरच्या. ओके, याच्या अलीकडे जो आहे शुक्र, त्याच्यावर थाउजंड्स ऑफ डिग्री सेल्सिअस. व्हॉट अबाउट मंगळ? व्हॉट अबाउट मार्स? मार्स हा बर्फाचा गोळा असल्यासारखा आहे. टेम्परेचर मायनस मध्ये जातं. 0 डिग्री सेल्सिअस वर पाण्याचा बर्फ होतो. मंगळावरचं टेम्परेचर मायनस मध्ये असतं, मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. म्हणजे तिथं नेहमी पाणी जर समजा नेलं तुम्ही, नेहमी बर्फ राहील त्याचा पाण्याचा. सो वी कॅनॉट लिव्ह देअर. इथं जगू शकत नाही, इथं जगू शकत नाही. हाच एक ग्रह आहे आपल्याकडे, पृथ्वी, विच इज इन द स्वीट स्पॉट. याला ऍस्ट्रॉनॉमिकल टर्म्स मध्ये काय म्हटलं जातं? गोल्डीलॉक झोन. गोल्डीलॉक झोन. तुम्हाला अजून खूप लांब आहेत या कन्सेप्ट, खूप पुढच्या स्टँडर्ड्स मधल्या कन्सेप्ट आहेत या. पण गोल्डीलॉक झोन किंवा हॅबिटेबल झोन म्हणजे काय? एका स्टार पासून म्हणजे सूर्यापासून किती डिस्टन्सवर बायोस्फिअर पॉसिबल आहे, प्राण्यांना, झाडांना, एका जीवसृष्टीला जगण्यासाठी आयडियल कंडिशन कुठं आहे टेम्परेचरच्या हिशोबानं, ती इथं आहे फक्त. इकडे गेलात टू हॉट, इकडे गेलात टू कोल्ड. आपल्याकडे हा बॅलन्स आहे म्हणून पॉसिबल आहे. तर आपण CO2 चे काय बघत होतो? CO2 चे फायदे बघत होतो. सगळ्यात महत्वाचा फायदा तर सांगितला की हीट शोषून घेतं म्हणून पृथ्वीचं टेम्परेचर बॅलन्स्ड राहतं. आणखीन काय फायदा आहे CO2 चा? CO2 मुळे फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ट्रीज काय करतात? CO2 शोषून घेतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. म्हणून झाडं लावा, झाडं जगवा म्हणतो आपण नेहमी ना, यासाठी की ते CO2 ओढून घेतात, ऑक्सिजन सोडतात. CO2 कशासाठी ओढतात? सनलाइटच्या माध्यमातून आणि CO2च्या माध्यमातून झाडं स्वतःचं अन्न तयार करतात. दे आर सेल्फ डिपेंडंट. माणसं काय करतात? झाडं खाऊन जगतात. म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ हे सगळं काय आहे? रोपं आहेत ना, क्रॉप्स आहेत ना, म्हणजे एक प्रकारची झाडं आहेत ना, त्यांना खाऊन आपण जगतो किंवा प्राण्यांना खाऊन जगतो. झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात स्वतःच्याच शरीरामध्ये, स्वतःच्याच बॉडीमध्ये. त्याच्यासाठी उपयोग असतो CO2 चा. आणि त्यानंतर काय? अदर गॅसेस जे अतिशय मायन्यूट अशा लेवलला आहेत. सगळे कितीतरी गॅसेस मिळून 0.07% तयार होतं. आर्गॉनचा उपयोग काय माहिती आहे? लाईट बल्ब्स. लाईट बल्ब्स मध्ये आर्गॉन असतो. ट्यूबलाइट जे असतात त्यामध्ये काय असतो? आर्गॉन असतो. हेलियम मध्ये काय? हेलियमचा उपयोग काय? अतिशय थंड असं टेम्परेचर जर समजा तुम्हाला तयार करायचं असेल, हेलियम वापरला जातो. हे सगळे इंडस्ट्रियल उपयोग आहेत. ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये वापरले जाणारे हे गॅसेस आहेत. मग या एअरचा जर इतका उपयोग असेल, म्हणजे एअर उपयोग हा शब्दच खरं तर चुकीचा आहे. याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही.
तर मग आपण यामध्ये बिघाड का करतो? आपल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या यामध्ये धूर सोडत असतात ना सतत. लक्षात घ्या, मी काय म्हणालो होतो, 0.03 पेक्षा जरा जरी प्रमाण कमी असतं, पृथ्वी काय झाली असती? बर्फाचा गोळा झाली असती. हे प्रमाण जरा जास्त असतं तर पृथ्वीची काय झाली असती? आगीची भट्टी झाली असती, व्हीनस सारखी. एक अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. मर्क्युरी हा जो प्लॅनेट आहे तो सूर्यापेक्षा जास्त जवळ आहे, बरोबर? त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं टेम्परेचर जास्त असलं पाहिजे, सगळ्यात जास्त त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे. नाही, व्हीनसचं सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे. सगळ्यात हॉट प्लॅनेट जर कोणता असेल, व्हीनस आहे, मर्क्युरी नाही. का? कारण व्हीनसवर CO2 सारखे गॅसेस खूप जास्त आहेत, जे सूर्यापासून येणारी एनर्जी ऍब्सॉर्ब करत राहतात. मर्क्युरीवर जी एनर्जी पडते ती बाउन्स होऊन परत युनिव्हर्समध्ये फेकली जाते ना. व्हीनसमध्ये जी एनर्जी जाते, हीट जी जाते सूर्याची, ती काय होते? ऍब्सॉर्ब केली जाते. ओके, या ऍब्सॉर्प्शनमुळे व्हीनस हा सगळ्यात जास्त हॉट, सगळ्यात जास्त हाय टेम्परेचर असणारा प्लॅनेट आहे. पृथ्वीची पण तशीच अवस्था होईल जर कार्बन डायऑक्साईड असाच वाढत गेला तर. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओके, असे जे वायू आहेत ते काय करतात? हीट शोषून घेतात. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम तयार झालाय. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकला असेल तुम्ही ना? म्हणजे काय? आपलं हे जे ऍव्हरेज टेम्परेचर आहे 30 डिग्री टू 50 डिग्री वाढत चाललंय. ग्लेशियर्स जे असतात ते पागळत चाललेत, ते वितळत चाललेत. ओके, का? कारण ऍव्हरेज टेम्परेचर पृथ्वीचं वाढतंय. का? कारण कार्बन डायऑक्साईड, कार्बनी वायू जे आहेत त्यांचं प्रमाण वाढत आहे. ते सूर्यापासून येणारी हीट शोषून घेत राहतात. मग हा जो बॅलन्स आहे तो आपण बिघडवायला लागलोय. वेगवेगळे वायू जे आहेत, वेगवेगळे जे गॅसेस आहेत, हार्मफुल असतील नसतील तो नंतरचा मुद्दा, ते आपण ऍड करत चाललोय ना ऍटमॉस्फिअर मध्ये. त्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर वाढायला लागलंय. मग एअर पोल्युशन ही म्हणून एवढी मोठी समस्या आहे. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, परत सल्फर डायऑक्साईड, असे वेगवेगळे जे गॅसेस आहेत ते आपण टाकतोय. कारखान्याच्या तुम्ही बघितले असतील, चिमण्या म्हणतात त्यांना, चिमणी म्हणतात, ज्यातून धूर बाहेर येतो. त्यातून काय येतो? धुरामध्ये काय असतं? हे सगळेच वायू असतात ना. CO2 असतो, कार्बन मोनॉक्साईड असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, नायट्रोजन डायऑक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो. हे सगळे सूर्याकडून येणारी हीट शोषून घेतात आणि टेम्परेचर वाढवतात पृथ्वीचं. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं, राईट? म्हणून माणसाच्या जीवावर, माणसाच्याच नाही, संपूर्ण बायोस्फिअरला उद्ध्वस्त करणारी ही प्रोसेस आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती? ओझोन. नाम तो सुना होगा. ओझोन हा ऍक्च्युअल उपयोगाचा वायू नाही, पण पृथ्वीच्या अवतीभोवती ओझोनचा लेअर आहे. आपल्या जमिनीपासून साधारणतः 10, 11, 12 किलोमीटरच्या उंचीवर. तो काय करतो? सूर्यापासून येणारे जे रेज आहेत, सपोज हा आहे तुमचा काय? सूर्य, ओके, हा आहे सन. यापासून काय येतात? रेज येतात, लाईट रेज येतात. त्यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेज नावाचा एक पार्ट असतो. तो काय असतो? फ्युचर स्टँडर्ड्स मध्ये तुम्हाला कळेल. पण अतिशय घातक, अतिशय विषारी, कॅन्सर होतो. अल्ट्रा व्हायोलेट रेज जर तुमच्या शरीरावर सारखे पडत राहिले, माणसांना कॅन्सर होतो. या कॅन्सरस अशा रेजना ब्लॉक करण्याचं काम हा ओझोन करतो. ऑक्सिजनचे 3 ऍटम्स एकत्र येऊन बनतो ओझोन. हा ओझोन काय करतो? सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेजना ब्लॉक करतो. एअर पोल्युशन ओझोनवर घात करत आहे. ग्लोबल वॉर्मिंगसाठी एअर पोल्युशन जबाबदार आहे आणि ओझोनच्या डिस्ट्रक्शनसाठी सुद्धा एअर पोल्युशन जबाबदार आहे. ओझोन नसेल तर हे सगळे अल्ट्राव्हायोलेट रेज येत राहणार पृथ्वीवर, आपल्या शरीरावर पडत राहणार, लोकांना कॅन्सर होणार. मग यावर उपाय काय? झाडं लावा, झाडं जगवा. प्रत्येकानं एक झाड जर लावायचं म्हटलं तरी सुद्धा समस्या सुटणार नाही, पण ऍटलिस्ट कंट्रोलमध्ये येईल. नेक्स्ट पॉइंट आहे हायड्रोस्फिअर, वॉटर. जसं
जसं माणसाला जगण्यासाठी हवेची गरज आहे तशी पाण्याची सुद्धा गरज आहे, फक्त माणसाला नाही, संपूर्ण बायोस्फिअरला. म्हणून पृथ्वीशिवाय बाकीच्या ग्रहांवर कुठं जीवसृष्टी बायोस्फिअर असू शकतं हे शोधायचं असेल तर सायंटिस्ट पाणी शोधतात. पाणी मिळतंय की नाही, पाण्याचे काही एव्हिडन्सेस मिळत आहेत की नाहीत हे शोधतात. पाणी असेल तर बायोस्फिअर असण्याची शक्यता फार मोठी आहे. तर मग पृथ्वीवर पाणीच पाणी आहे. जी पृथ्वी आहे त्याच्यावर लँड किती पर्सेंट आहे? लँड आहे 29%. आणि वॉटर किती आहे? वॉटर आहे 71%. पृथ्वीवरची जास्तीत जास्त स्पेस कोणी ऑक्युपाय केली आहे? ओशियन्सनी ऑक्युपाय केली आहे, समुद्रांनी ऑक्युपाय केली आहे. ही आहे पृथ्वी. हा आहे आफ्रिका खंड, हा आहे भारत, हा आहे श्रीलंका. ओके, दिस इज इंडिया, दिस इज आफ्रिका, दिस इज युरोप, दिस इज रशिया, इकडं चीन आहे. मागच्या बाजूला काय असणार? पृथ्वी काय आहे? एक गोळा आहे ना, एक स्फिअर आहे. मी तुम्हाला फक्त ही साईड दाखवा लागलो, इथं भारत आहे, इथं आफ्रिका आहे वगैरे वगैरे. याच्या मागच्या बाजूला सुद्धा आहे ना पृथ्वी, तिथं आहे काय? अमेरिका. पण जास्तीत जास्त स्पेस काय आहे? ही सगळी स्पेस काय आहे? या सगळ्या स्पेसमध्ये, या सगळ्या जागेमध्ये काय आहे? समुद्र आहे, महासागर आहे, ओशियन्स. पृथ्वीच्या 71% पृथ्वीवरची जागा वॉटरनं व्यापलेली आहे, ऑक्युपाय केलेली आहे. म्हणजे वॉटर तर खूप आहे, भरपूर वॉटर आहे. पण जे वॉटर आहे त्यापैकी 97% वॉटर ओशियन्स मध्ये आहे. पिऊ शकतो का आपण समुद्रातलं पाणी? नाही पिऊ शकत. का? खारट असतं, सॉल्टी असतं, खूप जास्त सॉल्टी असतं, ते आपण पिऊच शकत नाही. उरले 3%. हे 3% जे आहे ते गोड पाणी आहे, पिण्यालायक पाणी आहे. पण प्रॉब्लेम काय आहे बघा, हे जे 3% आहे 2.7% फक्त ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीत असलेलं पाणी आहे, मुरलेलं पाणी आहे. आणि आईस कॅप्सच्या स्वरूपात आहे. हिमालय कसा आहे? बर्फाचा आहे ना? बर्फाचा नाही आहे हिमालय, दगडाचाच आहे, डोंगराचाच आहे, त्यावर बर्फ साठतो. ओके, संपूर्णच्या संपूर्ण हिमालयातले जे पर्वत आहेत, माउंटन्स आहेत, ते सगळेच्या सगळे बर्फाचे नसतात, डोंगरावर साठून राहिलेला बर्फ. ओके, पण अंटार्क्टिकामध्ये जर तुम्ही गेलात, अंटार्क्टिकामध्ये तुम्हाला हजारो मीटरचे बर्फाचे तुकडे मिळतात. ओके, ही जर लँड असेल, ही जर सपोज लँड असेल अंटार्क्टिकामधली, तर यावर हजारो मीटर उंचीचे बर्फाचे तुकडे आहेत, बर्फाचे डोंगर आहेत. 2.7% जे आहे ते अशा पद्धतीचं पाणी आहे, जे साल्टी नाही आहे, जे सॉल्टी नाही, पण ग्राउंड वॉटर आहे किंवा आईस फॉर्म मध्ये आहे. उरले किती? 0.3%. हे जे 0.3% आहेत ते तेवढं प्यायला अवेलेबल आहे. कशाच्या स्वरूपात? रिव्हर्स, लेक्स, पॉन्ड्स इटसेट्रा, ज्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता, वापरू शकता. 0.3% एवढंच. म्हणजे 1000 पाण्याचे जर समजा तुमच्या समोर ग्लास ठेवले तर त्यातले फक्त 3 ग्लास पिण्याच्या लायक असणार आहेत. बाकीचे किती? 997 ग्लास अनअवेलेबल आहेत तुमच्यासाठी. 3 ग्लास पिण्याच्या लायक, 3 ग्लास. ओके, 30 ग्लास असतील पिण्याच्या लायक पण तुम्हाला अवेलेबल नाहीत. आणि बाकीचे 970 ग्लासेस कसे असणार आहेत? खारट असणार आहेत. यू कॅनॉट ड्रिंक देम. मग हे रिव्हर्स मधलं पाणी मिळतं कसं? जर मॅक्सिमम पाणी 97% वॉटर जर समजा समुद्रात असेल तर या लँडला पाणी मिळतं कुठून? पावसातून. पावसाळा सुरू झालाय, हा जो पाऊस पडतो तो कसा पडतो? सूर्याची हीट येते, समुद्रावर पडते, पाण्याला तापवलं तर काय होतं? वाफ होते, पाणी उकळतं आणि त्याची वाफ होते, माहिती आहे तुम्हाला. या पाण्याची सुद्धा वाफ होते, या वाफेचे ढग बनतात, ते ढग इथं लँडवर येतात, पाऊस पाडतात, पाणी मिळतं. खारट पाणी जर तुम्ही तापवलात तर त्यातल्या फक्त पाण्याची वाफ होते, त्यातलं मीठ जे आहे ते तसंच राहतं, बरोबर. त्यामुळे खारट पाण्यापासून चांगलं पिण्यालायक पाणी पाहिजे असेल
तापवा, वाफ तयार करा, त्या वाफेचं कंडेन्सेशन करा, त्या वाफेपासून पाणी तयार करा, पिण्यालायक पाणी मिळेल. तर याला म्हणतात वॉटर सायकल. काय वॉटर सायकल? सपोज हा आहे ओशियन, हा आहे समुद्र, आणि ही आहे लँड. सूर्याची हीट काय होणार? या समुद्राच्या पाण्याचं काय करणार? वाफ तयार करणार. सगळ्या नाही, पण थोड्या पाण्याची वाफ तयार होईल. त्यातून काय होतील? ढग तयार होतील. हे ढग वाऱ्यामुळे कुठं जातील? लँडच्या दिशेनं जातील. आणि ज्या वेळेला ते ढग या लँडवरच्या डोंगरांच्या जवळ येतील, त्यावेळेला काय करतील? पाऊस पडतील. आणि मग या लँडला काय मिळेल? पिण्यालायक पाणी मिळेल. हे आहे वॉटर सायकल. आता पाण्याचं प्रमाण एवढं कमी असलं, म्हणजे 0.3%, म्हणजे 1000 ग्लासेस जर तुमच्या समोर ठेवले पाण्याचे, तर फक्त त्यातले 3 ग्लासेस पिण्यासाठी अवेलेबल आहेत असं इमॅजिन करा. एवढं कमी पाणी असलं तरी ते मोर दॅन इनफ आहे संपूर्ण बायोस्फिअर सस्टेन करण्यासाठी. पण माणसाने यामध्ये सुद्धा माती केलेली आहे, यामध्ये सुद्धा माणसानं नुकसान करून ठेवलेलं आहे निसर्गाचं. आता बॅलन्स इतका बिघडायला लागलाय की 3रं महायुद्ध जर झालं तर ते या पाण्यासाठी होईल असं म्हटलं जातं. वॉटर स्कॅर्सिटी इज अ ह्यूज प्रॉब्लेम. आपल्या कोल्हापूरवर शाहू महाराजांची कृपा आहे, त्यामुळे आपण खूप मजेत जगतो. पण महाराष्ट्राचे असे कितीतरी भाग आहेत जिथं पिण्याच्या पाण्यासाठी माणसांना वणवण करावी लागते. खूप लांब पर्यंत चालत जावं लागतं, टँकर्स पुरवावे लागतात. त्यामुळे पाणी जपून वापरलंच पाहिजे. पुढचा पॉइंट आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय? लँड. लँडचा अर्थ काय? जमीन. आता जमीन म्हटलं, लँड म्हटलं की नेमकं दगडांबद्दल बोलायला लागलोय का मातीबद्दल बोलायला लागलोय का वाळूबद्दल बोलायला लागलोय कळत नाही. लँड इज ऑल ऑफ इट. सॉइल, सँड, रॉक्स, सगळ्याची जमीन असते, सगळ्याची मिळून जमीन बनते. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय होती? नुसती खडकाळ जमीन होती. खडक मुळात तयार कसा होतो? सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. खडक तयार कसा होतो? ज्वालामुखीमुळे तयार होतो. फक्त आणि फक्त ज्वालामुखीमुळे खडक तयार होतो, व्होल्कॅनोमुळे खडक तयार होतो. ओके. पृथ्वी ज्या वेळेला तयार झाली, किती वर्षांपूर्वी? जवळपास 450 कोटी वर्षांपूर्वी. 450 crore इयर्स, म्हणजे किती? 4.5 बिलियन इयर्स. याच्या एवढ्या वर्षांच्या आधी पृथ्वी तयार झाली. काही काळापर्यंत पृथ्वी काय होती? सॉलिड स्टेट मध्ये नव्हती. लाव्हा होता, लाव्हा फक्त, LAV. लाव्हा म्हणजे काय? व्होल्कॅनो. लाव्हा ज्या वेळेला जमिनीतून बाहेर पडतो, हा पर्वत असेल, त्या पर्वतातून हा असा लाव्हा बाहेर पडला, तर त्याला काय म्हणतो आपण? व्होल्कॅनो म्हणतो. लाव्हाच्या स्टेटमध्येच होती पृथ्वी. हळूहळू थंड होत गेली, थंड होत गेली तशी ती सॉलिड झाली. लाव्हा ज्या वेळेला कोल्ड होतो, थंड होतो, त्यावेळेला काय तयार होतात? त्याचे रॉक्स तयार होतात. या रॉक, आता हे जे रॉक्स आहेत त्यावर सूर्याची हीट येऊन पडते. दगड काय होतात? हीटमुळे त्यांचं टेम्परेचर वाढतं, ते तुटतात, त्यांचे तुकडे तुकडे व्हायला सुरुवात होतात. कोल्डमुळे काय होतं? नुसत्या हीटमुळे तुकडे होत नाहीत, कोल्डमुळे सुद्धा तुकडे होतात, पावसामुळे तुकडे होतात. सो वॉटर, कोल्ड आणि सूर्याची हीट या सगळ्याचा परिणाम रॉक्सवर होतो, दगडांवर होतो. आणि दगडाचे काय होतात? तुकडे 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 होत जातात. मग सपोज हा एक मोठाच्या मोठा दगड आहे, अगदी व्यवस्थित सॉलिड स्टेटमध्ये, पण वॉटरचा परिणाम होतोय. पाणी येऊन याला धडकतंय, पाण्याच्या मार्गात असेल, सपोज नदीच्या पात्रामध्ये दगड असेल मोठा, पाणी रोज येऊन याला धडकतंय, रोज याला धडकतंय आणि साईडनं निघून जाते, धडकते साईडनं निघून जाते, धडकते साईडनं निघून जाते. काय होईल? या दगडाची झीज होईल की नाही? छोटे 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 तुकडे होणार की नाहीत? वॉटरफॉल जिथं पडत असतो तिथं खड्डा तयार झालेला असतो, पाणी पडून 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 तिथल्या दगडाची झीज झालेली असते. सो वॉटर काय करतं? या दगडाला अफेक्ट करतं, या दगडाचे तुकडे करतं.
कोल्ड काय करतं? दगडाचे तुकडे करतं. हीट काय करतं? दगडाचे तुकडे करतं. मग हा जो एक दगड होता त्याचे असे अनेक छोटे 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 तुकडे तयार होतात. छोटे 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 दगड तयार होतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जातात. मग जे तुकडे तयार झालेत त्यांचे सुद्धा तुकडे होतात. म्हणजे एका दगडाचे हजारो तुकडे होतात. त्या हजारो तुकड्यांचे हजारो तुकडे होतात. त्या हजारो तुकड्यांचे परत हजारो तुकडे होतात आणि तुम्हाला काय मिळते? सँड मिळते, वाळू, सँड. आणि या सँडचे परत अजून जास्त तुकडे होऊन तुम्हाला काय मिळते? सॉइल मिळते. जर महानगरपालिकेचे लोक खड्डा खोदत असतील पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीच्या माध्यमातून, तर फक्त जेसीबी बघत जाऊ नका. जो खड्डा खोदला गेलाय त्या खड्ड्याकडे सुद्धा बघा. तुम्हाला लेयर्स सापडतील, लेयर्स दिसतील. ओके, हा सपोज खड्डा आहे. हा काय आहे? खड्डा आहे. ही जमीन होती, त्यामध्ये हा खड्डा खोदला. तर पहिला लेयर तुम्हाला काय मिळतो? बारीक माती असते, काळी माती असते पहिल्या लेयरमध्ये. त्याच्या खाली काय असते? त्याच्या खाली सुद्धा मातीच असते, पण काळसर नसते, ती लाल होत जाते. त्याच्या खाली काय असते? त्याच्या खाली इथं सपोज आता ही सॉइल आहे. इथं काय आहे? सॉइलच आहे. इथं काय आहे? इथं सॉइल सुद्धा असते आणि दगड सुद्धा असतात. त्याच्या खाली काय असतात? दगड असतात, सॉइल असते, सँड असते, छोटे दगड असतात, सँड असते, सॉइल असते. आणि मग सगळ्यात खाली काय असतं? जर तिथपर्यंत खोदलं असेल तर खाली काय असतं? मोठे मोठे दगड असतात. याला काय म्हणतात? रॉक बॉटम किंवा बेड रॉक म्हणतात, बेड रॉक. तर सुरुवातीला काय असते? सॉइल असते किंवा याला हमस म्हटलं जातं, ह्युमस म्हटलं जातं. म्हणजे काय? या जमिनीवर पालापाचोळा येऊन पडतो, झाडाची पानं पडतात, कचरा पडतो, प्राणी मरून पडतात, छोटे 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 प्राणी मरून पडतात. ते काय होतं? ते सगळं जे मिश्रण आहे ते कुजतं आणि त्या कुजलेल्या मिश्रणापासून आणि मातीच्या मिश्रणापासून हा पार्ट तयार होतो. काय म्हणतात? ह्युमस. खूप जास्त सुपीक, शेतीसाठी खूप जास्त महत्वाचा, ज्याला आपण कंपोस्ट खत म्हणतो ना, इज नथिंग बट धिस. कंपोस्ट खत इज नथिंग बट धिस. व्हेजिटेबल्स जर समजा तुम्ही एका ठिकाणी साठवून ठेवले, जे एरवी तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून देणार होता ते जर साठवून ठेवले, त्यांना बारीक 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 करून साठवून ठेवले, तर ते कुजतात. त्यामध्ये जर तुम्ही माती मिसळून ठेवलेली असेल ना, तर काही महिन्यानंतर त्याची माती होऊन जाते. पूर्ण जे व्हेजिटेबल्स होते त्यांचे बारीक तुकडे सडतात, कुजतात आणि त्याची माती तयार होते. दॅट इज कंपोस्ट. कंपोस्ट म्हणजेच ह्युमस. खूप जास्त सुपीक, झाडांना खूप जास्त महत्वाचं. त्याच्या खाली असते सॉइल, ती सुद्धा महत्वाची आहे झाडांसाठी. त्याच्या खाली काय असते? त्याच्या खाली सुद्धा सॉइलच असते, पण आता त्यामध्ये दगडाचं प्रमाण आणि सँडचं प्रमाण वाढत आहे. त्याच्या खाली काय असते? जसं तुम्ही खाली जाल तसं मोठ्या दगडांचं प्रमाण वाढत जातं, सॉइलचं प्रमाण कमी होत जातं, सँडचं प्रमाण सुद्धा वाढत जातं. अजून खाली आलात, आता इथं दगड जास्त आहेत आणि चुकून सँड आणि चुकून सॉइल आहे, आणि इथं काय आहे? फक्त दगड आहेत. ओके, सगळ्यात आधी हा लेयर होता. या लेयरचं काय झालं? या प्रोसेस मधून सँड आणि सॉइल तयार झाली, वरचा लेयर तयार झाला. या वरच्या लेयरचं काय झालं? अजून जास्त तुकडे झाले, हा लेयर तयार झाला. या लेयरचं काय झालं? अजून जास्त बारीक झाले आणि हा लेयर तयार झाला. या लेयर मधल्या दगडांचं, वाळूचं, मातीचं अजून काय झालं? अजून जास्त बारीक झालं आणि हा लेयर तयार झाला सॉइलचा. याला काय म्हटलं जातं?
याला म्हटलं जातं मॅच्युअर सॉइल. पहिला लेअर असतो हमस. त्यानंतर कोणता लेअर असतो? मॅच्युअर सॉइल. त्याच्यानंतर हा जो तिसरा लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? इमॅच्युअर सॉइल. किती सॉइल आहे पण त्यामध्ये वाळू सुद्धा आहे, त्यामध्ये छोटे छोटे दगडाचे तुकडे सुद्धा आहेत. उपयोग नाही आहे शेतीसाठी, झाडं जगवण्यासाठी या सॉइलचा उपयोग नाही. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? इमॅच्युअर सॉइल. याच्या खालचा लेअर काय असतो? इमॅच्युअर सॉइल, सँड, इमॅच्युअर सॉइल, सँड आणि रॉक यांचं मिक्सचर. आणि त्याच्या खाली काय? बेड रॉक, फक्त दगडाचे फक्त तुकडे. ओके, अशा पद्धतीच्या लेयर्स पासून लँड बनलेली आहे. आणि या लँडमुळं शेती पॉसिबल आहे. फार्मिंग इज पॉसिबल बिकॉज ऑफ धिस लेअर. आता जसं सूर्यापासून येणारी हीट किंवा वॉटर किंवा कोल्ड एका दगडाचे तुकडे करतात, तसं छोटे छोटे जीवाणू जे आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो? मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोब्स, ते सुद्धा या दगडांना फोडतात, त्यांचे तुकडे करतात. किंवा रॅट्स, छोटे छोटे जे प्राणी आहेत, रॅट्स, माईस, घुशी वगैरे जे असतात ना, ते काय करतात? जमीन खोदतात, कारण त्यांना जमिनीमध्ये राहायचं असतं, राईट? ते दगडांचे तुकडे करतात. असे वेगवेगळ्या प्रोसेसमधून दगडांचे तुकडे होत जातात. एखादं झाड जर समजा लावलेलं असेल, या दगडावर छोटा काय आहे? सॉइलचा सरफेस आहे, सॉइलचा लेअर आहे. सपोज हा दगड आहे आणि या दगडावर सॉइलचा सरफेस आहे. आणि त्या सॉइलमध्ये मी काय केलं? मी एक झाड लावलं. ओके, हे झाड आहे. जमिनीच्या वर तुम्हाला झाड दिसतं, पण खाली काय असतात? खाली मुळं असतात ना, झाडाची मुळं. ही जी मुळं आहेत ती जमिनीत पसरतात, पण दगड आले म्हणून थांबत नाहीत. त्या दगडाला फोडत फोडत आत घुसत जातात मुळं. ही झाडाची मुळं तुमचं कंपाऊंडची जी वॉल असते ना, सिमेंट कॉन्क्रीटची, ती सुद्धा फोडून टाकू शकतात. इतकी पॉवर असते मुळांमध्ये. मग ही जी मुळं आहेत झाडांची, ती मुळं सुद्धा दगडांना फोडतात. म्हणजे हीट, कोल्ड, वॉटर, झाडांची मुळं यासारखे छोटे छोटे प्राणी, ॲनिमल्स, रॅट्स, मायसेस सारखे किंवा मायक्रोब्स, हे सगळे मिळून काय करत असतात? दगडांचे छोटे छोटे तुकडे करत असतात. याला म्हणतात सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. पण ही जी प्रोसेस आहे ती खूप स्लो असते, खूप म्हणजे खूप जास्त स्लो असते. किती स्लो असते? एक छोटा 2 सेंटीमीटर, किती असतं बघा? 2 सेंटीमीटर. माझ्याकडे रुलर आहे, मी बघतो 2 सेंटीमीटर म्हणजे किती. या दोन लाईन्स मध्ये जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे, हा जो थिकनेस आहे ना, हा 2.5 सेंटीमीटरचा आहे. एवढा मातीचा लेअर तयार होण्यासाठी किती वर्ष लागत असतील? 1000 वर्ष लागतात. 1000 इयर्स. ओके, 2 सेंटीमीटर थिकनेसची माती सॉइल तयार करण्यासाठी, मॅच्युअर सॉइल तयार करण्यासाठी 1000 वर्ष लागतात. ज्या मातीशिवाय फार्मिंग, ऍग्रिकल्चर इम्पॉसिबल आहे, ती इतक्या स्लो प्रोसेस मध्ये तयार होते. ही सगळी प्रोसेस जी आहे ना, 1000 वर्ष चालली की 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर माती तयार होते. व्हेरी इम्पॉर्टंट. अचानक पूर आला किंवा मोठा पाऊस आला, माती वाहून जाते. डोंगराळ जमीन असेल, हा सपोज डोंगर आहे आणि या डोंगरावर पडतोय पाऊस, पाणी काय होणार? या डिरेक्शन मध्ये आणि या डिरेक्शन मध्ये जोरात वाहत जाणार, माती घेऊन जाणार, राईट? म्हणून मातीचं संवर्धन करणं, ओके, सॉइल कन्झर्वेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. माती वाहून गेली, शेती कशावर करणार? 1000 वर्ष तर वाट बघणार नाही ना.
आणि 2.5 सेंटीमीटर मातीचा लेअर तयार झाला तरी काय उपयोग आहे, राईट? म्हणून म्हणून हे सगळे जे रिसोर्सेस आहेत ना ते खूप अबंडन्स मध्ये खूप जास्त उपलब्ध आहेत, पण त्यांना जपावं लागतं. कशा पद्धतीनं जपणार? झाडं लावा. आता सपोज या डोंगरावर इथं एक झाड असेल, इथं एक झाड असेल, इथं एक झाड असेल. हा जो पावसाचं पाणी आहे त्या पाण्याच्या फ्लोला ही झाडं अडवतील ना, त्यांचा स्पीड कमी करतील ना, राईट? जितकी जास्त झाडं असतील तितका पाण्याचा स्पीड काय होणार, सारखा सारखा ब्लॉक होणार, म्हणजे स्पीड कमी होणार, म्हणजे ही जी माती वाहून चालली होती ती कमी वाहून जाणार. ओके, म्हणून झाडं लावणं किंवा गवत उगवणं, ग्रास फॉर्मेशन, ज्याला म्हणतात ग्रोईंग ग्रीन कव्हर, ग्रीन कव्हर, जमिनीवरचं हिरवं आच्छादन कशाचं असतं? ग्रासेसचं असतं, झाडांचं असतं, झुडपांचं असतं, बुशेसचं असतं. ते वाढवणं गरजेचं आहे, अदरवाईज माती वाहून जाणार. माती वाहून कुठं जाणार? नदीमध्ये जाणार, नदीतनं पुढं निघून जाणार. तर हा होता तुमचा पहिला चॅप्टर, ज्यामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस बद्दल बऱ्यापैकी डेप्थ मध्ये जाऊन शिकलेलो आहोत. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही की टेक्स्टबुक व्यवस्थित वाचा. टेक्स्टबुकच्या पलीकडचं काहीही विचारलं जाणार नाही तुम्हाला. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम द टेक्स्टबुक. टेक्स्टबुकच्या बाहेरची इन्फॉर्मेशन उलट मी तुम्हाला जास्त दिली, जी तुमच्या पुढच्या स्टँडर्ड्स मध्ये तुमच्या समोर येणार आहे. पण टेक्स्टबुकला प्रमाण माना, टेक्स्टबुकचा भरपूर अभ्यास करा, रिवाइज करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ऑल द बेस्ट.